त्यांच्या घरी गेलो होतो, मी आणि पत्नी होती, आम्ही 15-20 मिनिटं बोलत होतो, एवढंच कार्य करायचं. त्याच्या आधी मी आणि ते एकटेच होते. मग आमचं सीरियस फाईल तयार आहे, उद्या पुढचा करायचा टॉप फाईल. तर त्यात हे कन्सेप्ट येतो, आपलं पॉप्युलेशन कंट्रोल झालं बघा ना, वाढून पण इट इज नाउ स्टेबिलाइज. दाहिने उजवे हात अनिल परबचा आता कार्यालय तुटणार आणि काही महिन्यांनी त्याचा विस्फोट पण असत पाडणार. उद्धव ठाकरे जी का दाहिना हाथ अनिल परब जो बांद्रा पूर्व में अनधिकृत कार्यालय के द्वारा काम करते हैं, वो म्हाडा की जगह पर जो अनधिकृत कार्यालय है वो तोड़ने का आदेश लोकायुक्त ने दिया है. लोकायुक्त के सामने मेरी शिकायत में सुनवाई हुई. महाराष्ट्र सरकार की ओर से ये मान्य किया गया कि यह ऑफिस इल्लीगल है. जून 2019 जुलाई 2019 में इसकी प्रक्रिया समाप्त होकर वो तोड़ने के आदेश दिए गए थे, लेकिन फिर बारिश आई, उसके कारण तोड़काम रुक गया था. फिर अनिल परब मंत्री बने और उन्होंने म्हाडा पे दबाव लाया. हम लोकायुक्त में गए थे. अब लोकायुक्त अदालत में हमें न्याय मिला है. उद्धव ठाकरे के बाएं हाथ मिलिंद नार्वेकर का अनधिकृत बंगलो तोड़ा गया. अब उनका दाहिना हाथ मंत्री अनिल परब का कार्यालय 2 अक्टूबर को गांधी जयंती के दिन टूटेगा. भारतीय जनता पार्टी केंद्र के प्रवक्ता इसके ऊपर अपनी राय देंगे. सर, नवीन आणखी किती गट तुमच्याकडे आहेत घोटाळ्यांचे नेत्यांचे? एक प्रश्न आहे तुम्ही काल सांगितलं की तुम्ही एका नेत्याचा खुलासा करणार आहात एका घोटाळ्याचा, त्याच्याबद्दल काय? हे तुम्हा लोकांचा धन्यवाद. कारण काल माझ्याकडे दुसरे 2 मंत्र्यांचे घोटाळ्याचे फायली आले. उद्या माझा समोर 2 मंत्र्यांचा होमवर्क तयार आहे. एक मंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचा आहे, दुसरा मंत्री शरद पवार NCPचे आहेत. दोघांचं होमवर्क तयार आहे. उद्या कुठलं पहिलं धारी करायचा, खुलासा करायचा, त्याचा उद्या मी अंतिम निर्णय घेणार. भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीसनी पूर्ण मला सूट दिली आहे. कुणाचा या आठवड्यात आणि कुणाचा पुढच्या आठवड्यात त्या आम्ही ठरवू. उद्या दुपारी 1 वाजता भाजप कार्यालयात एका मंत्र्यांचे 127 कोटी रुपये त्यांनी कलकत्ता बेनामी कंपनीद्वारा स्वतःचा परिवाराच्या खात्यात कंपन्यांमध्ये कसे आणले, या 13 कंपनीची नावं विथ प्रूफ मी जनतेपुढे ठेवणार. कल दोपहर को 1 बजे भाजपा कार्यालय में पत्रकार परिषद में मैं ठाकरे सरकार के और एक मंत्री के 127 करोड़ के घोटाले का खुलासा करूंगा. अब मेरे पास दोनों मंत्री की फाइल तैयार है, एक शिवसेना की है और एक NCP की. 2 में से एक कल खुलासा करूंगा और दूसरा खुलासा कुछ दिनों के बाद में. 127 करोड़ रुपए किस प्रकार से कलकत्ता की शेल कंपनी द्वारा ये मंत्री परिवार और उनकी कंपनियों में आए, ऐसे 12 कंपनी के विथ एविडेंस डॉक्यूमेंट मैं कल जनता के सामने रखूंगा. नाही, तुम्ही आत्ताच काही वेळापूर्वी म्हणाल आणखी 2 घोटाळ्यांच्या फाईल तुमच्याकडे आल्या आहेत. तर या हा घोटाळा कोणत्या पक्षाच्या नेत्यांच्या संदर्भातला आहे? एक MIDC जमिनी संबंधित आहे आणि दुसरा जो आहे ते मला थोडा होमवर्क करू द्या. थँक्यू सर. कृपया ये फोटो आव्हान तक पहुंचे वो देखना. शिवसेनेला स्वतःची इज्जत घालवायची खूप अभिमान असते. असे प्रकारचे वल्गना संजय राऊत, शिवसेना उद्धव ठाकरेंनी बिहार निवडणुकीत केली होती आणि एकही डिपॉझिट वाचवू शकली नव्हती.
ठीक आहे, त्यांना शुभेच्छा. पुन्हा एकदा डिपॉझिट घालवा, इज्जत घालवा. उद्धव ठाकरे और शिवसेना जी को बड़ी बड़ी बातें करने का शौक है, क्योंकि ठाकरे सरकार महाराष्ट्र में लूट मचा रही है. इसके लिए अटेंशन डाइवर्ट करने के लिए उन्होंने बिहार में भी सभी सीटों पे चुनाव लड़ने का दावा किया था. वहां पर सभी सीटों पे डिपॉजिट तो गई, कुछ सीटों पर तो 100 वोट भी नहीं मिले. अब इसी प्रकार की बड़े स्टेटमेंट उत्तर प्रदेश के बारे में किया है. उद्धव ठाकरे को शिवसेना की इज्जत का लिलाव करने का शौक है. शुभकामना. पण असं पण बोललं जातंय की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारचा जो प्रयोग झालाय तसाच प्रयोग उत्तर प्रदेश आणि गोवामध्ये सुद्धा होणार आहे. अरे मोदी जी त्या विरोधात 1 ना 21 लोग एकत्रित येत आहेत, पण ते 21 पण आले ना तरी मोदी जी का मुकाबला नहीं कर सकते. काल राहुल गांधी यांचं स्टेटमेंट आहे की 70 वर्षात काँग्रेसने जे कमावलं ते भाजप सगळं विकतंय. तर जमीनदार राहुल गांधीने पहिले त्यांचे सहकारी शरद पवारला उत्तर द्यावा. काँग्रेसची हालत काय आहे हे राहुल गांधीचे सहकारी शरद पवार हे पार्टनर आहेत त्यांचे, त्यांनी केली आहे की ते जुनी जमीनदारची हवेली तिथे चौकीदार पण नाही आहे. राहुल गांधी और कांग्रेस की क्या स्थिति है ये उनके भागीदार पार्टनर शरद पवार ने की है कि वो जूनी पुरानी हवेली है जो खंडर होती जा रही है और संभालने के लिए चौकीदार भी नहीं है, तो उस पर हम क्या बोले. गुजरात के मुख्यमंत्री रूपाणी ने कल इस्तीफा दिया है. नहीं तो वीडियो हो गई रॉंग करता. माझ्याकडे MI मी दुसरं पण बोलणार होतो. आता मला माहित काय झालं पण तो 30 वर्षाचा गेम आपण खूप गतीने भरून काढतोय. आम्ही डोळा बांधला आपण फायनल ज्या देशात 2 पेक्षा जास्त नाही होते, 2 पेक्षा जास्त नव्हते. एव्हरी कम्युनिटी पुढे चालले एकच. तर तुमचा जो लेबर एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम म्हणून एक किरीटची तोडक कारवाई व्हावी. अनिल परब यांनी जे अनधिकृत बांधकाम केलं असं तुम्ही आरोप केला होता, त्याबद्दल आता म्हाडाने काय कॉग्निजन घेतलेला आहे, काय निर्णय घेतलेला आहे आणि ही कारवाई नेमकी कधी होणार आहे. लोकायुक्तने आता आदेश दिला आहे की वांद्रा पूर्व म्हाडा इमारत क्रमांक 57-58 दरम्यानचं जे बांधकाम आहे हे अनधिकृत आहेत आणि हे ताबडतोब तोडण्यात यावे. ठाकरे सरकारने ऑक्टोबरचा पहिल्या आठवड्यापर्यंतची मुदत मागितली आहे की आम्ही ऑक्टोबरच्या सुरुवातीत हे बांधकाम पाडणार. 1 महिन्यात आत त्यांना रिपोर्ट सबमिट करायचा आहे. ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब हे गेले अनेक वर्ष हे कार्यालय वापरतात, अनधिकृत कार्यालय. 27 जून 2019ला अनिल परबला म्हाडाने पहिली नोटीस दिली होती की 10 दिवसात हे कार्यालय पाडा. त्यानंतर पुन्हा 22 जुलै 2019ला 3 दिवसाची मुदत दिली होती की तुम्ही नाही पाडलं तर आम्ही पाडणार. हे अनधिकृत बांधकामाची नोटीस अनिल परबने स्वीकारली होती, पण पावसाळ्यामुळे हे तोडकाम होऊ शकलं नाही. नंतर अनिल परब मंत्री झाले, त्यांनी आपला दबावाचा वापर केला म्हणून आम्हाला लोकायुक्तकडे जावं लागला आणि आता लोकायुक्तने हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे ते डावे हात, मिलिंद नार्वेकरता अनधिकृत बंगलो तुटला. उद्धव ठाकरे ते दैने उजवे हात अनिल परबचा आता